हरे जय राम, हरे जय राम, हरे जय राम, जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि हरे हरे जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी थे वो निया 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 तुलसे हार कला कासे पीतांबर हर कासे पीतांबर औड़े निरंतर है चरान औड़े निरंतर है जीजान औड़े निरंतर है ज्ञान औड़े निरंतर है जीजान मकर कुंडले तळपति श्रावणी मकर कुंडले तळपति श्रावणी मकर कुंडले तळपति श्रावणी मकर कुंडले तळपति श्रावणी घंटे को सुबह मणि विराजित घंटे को सुबह मणि विराजित विराजित घंटी का सुबह मणि विराजित घंटी का सुबह मणि विराजित तुलसे हार कला कासे पीतांबर हर कासे पीतांबर औड़ निरंतर है ध्यान औड़ निरंतर है ध्यान औड़ निरंतर
माझे सर्व सुख तुक मने माझे तुक मने माझे तुक मने माझे सर्व सुख माझे तुक मने माझे तुक मने माझे सर्व सुख तुक मने माझे तुक मने माझे तुक मने माझे सर्व सुख हा तुक मने माझे सर्व सुख पायना श्रीमुखावलीने तुक मने माझे सर्व सुख पायना श्रीमुखावलीने पायना श्रीमुख आवलीने पायना श्रीमुख आवलीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार तुळसी हार तुळसी हार तुळसी हार तुळसी हार तुझ्या हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हे त्रिदान तुझ्या हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हे त्रिदान आवडे निरंतर हे त्रिदान आवडे निरंतर हे त्रिदान तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कास पितांबर तुझ्या हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार तुळसी हार गळा कास पितांबर तुझ्या हार गळा तुळसी हार तुळसी हार कासे पितांबर पितांबर रे राम ठोपा रखुमाई हरी दे विठोबा रखुमाई हरे दे विठोबा रखुमाई हरे दे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि दे विठोबा रखुमाई हरि दे विठोबा रखुमाई हरि दे विठोबा रखुमाई हरि दे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि दे विठोबा रखुमाई हरि दे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई राम कृष्ण राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि
हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम। अरे बाबा दालो जनी चनी रूप पाहता साजनी राम सुख झाले वो साजने साजने विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साजनी सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे आवडे विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडी आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम। आपुला तो एक देव करुणी घ्या फुला तो एक देव करुणी घ्यावा देवीना जीवा सुख देवी विना देवा सुख नोहे देवा सुख नोहे माई के दुखाचे जन ये रते माय के दुखाचे जनेते नाही आदि अंत अवसान नाही आदि अंत अवसान अविनाश करी आपुलिया अविनाश करे आपुलिया लाभी मना पिसे गोविंदा से लाभी मना पिसे गोविंदा से गिरते माय के दुखाचे जने आदि अवसान अवसान कामणे एका मरणे कामणे का मरणे तुका म्हणे का मरणे उत्तमाची मुरे गिरते मागे गिरती माई के दुखाची जनती हाय रती माई के दुखाची जनिती माई के दुखाची ये रती माई के दुखाची जनिती नाही आधी अंती अवसान नाही आदि आदि अवसान आदि अवसान पार कुमार हरि जय जय विठोबार को माये पार कुमार ठोबार को माये पार कुमार जय जय विठोबार को माये पार कुमार ठोबार को माये पार कुमार हरे विठोबार को माये पार कुमार हरि ठोबार को माये ठोबार को माये हरि विठोबार को माये जय विठोबार को माये हरि विठोबार को माये जय विठोबार को माये हरि विठोबार को माये रे राम आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा देव करुणी घ्यावा तुन विना जीवा सुख नोहे तुन विना जीवा सुख
देव करुणी घ्यावा आपुला तो एका देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा विना जीवा सुख नोई विना जीवा सुख नोई ये रति माई के दुखाची जनीती माई के दुखाची जनीती तेने बिना जीवा सुख रोए तेने बिना जीवा सुख नोए रति माय के दुखाते जने दे रति माय के दुखाते जने दे नाही आद्यांती अवसान अवसान नाही अवसान नहीं आदि अंति अवसान नहीं आदि अंति अवसान
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने बिन जीवा सुकणू हे इरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपोले ऐसे लाभे मना पिसे गोविंदाची इरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती माई के दुःखाची जनुती नाही आदि अंती अवसान समचरण सरोजम सांद्र निलाबुदाव जगणनित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदनम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुडी जातीत त्रिपुडी जो वजे स्वामीचा स्वामी कृष्णात डिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाची चरणावरू साष्टांग हे नमन गा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गा तयाचे चरणावरी साष्टांगण म्हणगा सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान। बड़े भाव के साथ सभी ताली बजाते हुए बड़े भाव के साथ गाइए। देवाचं नाव भावपूर्ण संगीतामध्ये गायन करणं याचं नाव कीर्तन आहे। ये भजन ऐसा है बिगड़ा हुआ काम भी आदमी का बन जाता ऐसा भजन है। सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम सीताराम हनुमान 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 सीताराम हनुमान। आपुला तो एक देव करुणी घ्यावा
अभंग तुकोबरायांचा 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला, जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग नाही, सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा: यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुखाची ओढ आहे, गरज आहे, अपेक्षा, इच्छा आहे. अपेक्षा असून मिळत नाही, गरज असून मिळत नाही, आवड असून मिळत नाही. सुखाच्या दिशेनं या जीवाची वाटचाल आहे, पण मिळत का नाही याचं कारण असं आहे का जीवा सुखाची खरी व्याख्या जीवाला कळणं बरं का. कल्पना बरोबर आहे, सुख मिळावं, पण सुख शब्दाचा दुसरा अर्थच होत नाही. एकच अर्थ होतो तो देव, आणि देव शब्दाचा अर्थ होतो सुख. सुखरूप आहे साधूजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू सर्व सुखाच्या आगर. बापर कुमादेवर सर्व सुखाच्या आगर, जनी मने शारंधर सर्व सुखाच्या आगर. तो हा उभा विटेवर सर्व सुखाच्या आगर, मने नरहरी सोनार. मग सुख शब्दाचा सरळ अर्थ देव असा घ्यायचा. मग तुम्हाला सुख हवंय ना प्रत्येकाला, जरी देव लागत नसला मग सुखा करता देव आपलासा करा. जगत माईक आहे, सुख देण्याचं सामर्थ्य त्याच्यात नाही. आता कळालं तुकोबाराय आम्हाला का देव आपलासा केल्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही ना. आमचं ठरलं का देव आपलासा करायचा, पण आम्हाला कलियुगामध्ये आमची मुलं शिकताय, पोट पाणी चाललेलं आहे, संसार मोठा आहे आमचा, खर्च लागतो, प्रपंच करता करता असं साधन सांगा का सहजरित्या होईल आणि त्या साधनाने देव आपलासा करता येईल. तुकोबाराय म्हणले एक काम कर, देवच आपलासा नाही तर अविनाशी स्वरूपाला देखील प्राप्त होता येतं. असं तुला भगवंताचं तुझ्या कामामध्ये, त्याच्याकरता तुला तू दिवा लावू नको, आसन टाकू नको, अगरबत्ती ओवाळू नको. तुझं काम चाललेलं आहे, तू रस्त्यानं चाललेला आहे किंवा शेतात पाणी सोडायला गेलेला आहे, गायींच्या माग गुरवळण्याकरता गेलेला आहे. जिथं तू आहे तिथं तुला करता येईल असं साधन सांगू का? सांगा सांगा. असं साधन तर आम्हाला गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. मग एक काम कर, भगवंताचं गोविंद नाव. गोविंद आमच्या गावात तर लई आहे, तुझ्या गावातली सोड. हे गोविंद नावाची ताकद ऐक किती आहे. एकाने असं ठरवलं मला जगामध्ये पुण्यवान व्हायचं, असा काहीतरी मार्ग सांगा. त्याला असा मार्ग मिळाला की तुला पुण्यवान ठरायचं असेल तर एक काम कर, ग्रहण काळामध्ये काशी सारख्या ठिकाणी गायी दान कर, पुण्यवान बनशील. मग त्याने काशीमध्ये 1-2 गायी दान नाही केल्या, 1 कोटी गायी दान केल्या. फक्त ऐकावर का, जास्त चगळू नका, लगेच सोडून द्या. कारण 1 कोटी म्हणजे आता आपल्या आवाक्याच्या बाहेरचा विषय हा. 1 कोटी गायी दान केल्या. आणि कुठं केल्या? काशीत केल्या. कोणत्या काळात केल्या? ग्रहण काळात केल्या. किती पुण्य झालं असेल हो त्याचं. पण ऐका ना, त्याचं जेवढं पुण्य झालं तेवढं पुण्य फक्त एकदाच मुखातून गोविंद बाहेर पडलं का पुण्याची प्राप्ती होते. कोटी गवदानम ग्रहणेषु काशी गोविंद नाम न भवे चित्तुल्यम. तुलना नाही होऊ शकत, इतकं पुण्य पदरात पडतं. म्हणून गोविंद नाव या मनाला वेड लावायचं. काय होईल? तो आपलासा करता येतो, अविनाशी स्वरूपाला प्राप्त होता येतं. या जन्मामध्ये जन्म मिळाल्याचं सार्थक आपलं होऊ शकतं. त्याला पाहिल्याशिवाय सार्थकता नाही. बघा, इतर शरीर आणि मानवी शरीरामध्ये भगवंताने खूप मोठा बदल केलाय, लई तफावत आहे. मला सांगा, आता गावामध्ये भरपूर कुत्रे फिरतात, डुकरं फिरतात, त्यांना कळतं का वारी कळते? त्यांना नाते कळतात का? हा आपला भाऊ आहे, याचा कशाला बांधकोर आहे? त्यांना काय कळतं? नाही. ज्यांना काहीच कळत नाही ते प्राणी आहे. मी बोलत नाही प्रमाण आहे तशी. ज्यांना पाप पुण्याचा हिशोब नाही, पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगते, काही एक उपजता भरते, वैरे अन्न होती पांगुळ रे लाग, लक्ष 84 नाग, लक्ष 84 नाग केला. पशु काय पाप जानती उत्तम मध्यम भोग भोगे, पांगुळे मुके
काय भोगा यातनम शरीरम, भोगाचं साधन शरीर आहे. पण मनुष्य शरीरामध्ये काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये हे नक्की कळतं. हे मनुष्य शरीर आहे. अभंगाकडे वळण्या अगोदर ज्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतोय, सर्वांना ज्ञात आहे आपल्या पवित्र अशा कसरवाडी गावातील एक प्रतिष्ठित कुटुंबातील पिताश्री ज्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात, कैलासवासी भारत रेवजी घोगे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलात. हा जो काही परिवार आहे, पत्नी त्यांच्या सखूबाई भारत, त्यानंतर दादा हरी भारत, संतोष भारत, सुनीता, अशोक सांगळे, सविता, गोकुळ भाबड, सुरेखा, संजय ढाकणे, त्यानंतर सुना, भाऊ बहिणी, नातवंडे असा हा परिवार समजतो घुगे परिवार. या निमित्तानं उपस्थित सगळे पाहुणे, आप्तेष्ट, नातेवाईक, वारकरी संप्रदायातली ही सगळी मंडळी आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे हे सगळे विद्यार्थी, आदरणीय हरिभक्त परिणामचे सचिनजी महाराज यांची लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था, ही सगळी विद्यार्थी उपस्थित, पेटी मास्तर बाबा, आमचे मृदंगवादक परशुराम महाराज पेहरकर, पांडे महाराज असतील, माऊली जाधव महाराज, बाळासाहेब महाराज चोपदार आहे. बाळा तुझं नाव रे? सचिन बाबाचाच विद्यार्थी का? वा वा. आणि ग्रामस्थ परिसरातील घेऊ आपली नावं, ग्रामस्थ मंडळी. मी ज्यांच्या माध्यमातून आलोय, खरं तर माझे मित्र, अर्थात माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे गोविंद भाऊ सानप. खरं तर माझा अंतर खूप मोठा होता. त्यांना मी बोललो होतो, म्हणलं बघा होत असला ॲडजस्ट तर. त्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आणि नाशिकलाही मी घोगे परिवारामध्येच राहिला आहे, तुम्हाला माहिती नसेल कदाचित. मोरवाडी परिसरामध्ये श्री संत भगवान बाबांच्या ज्या वेळेला कथा असायच्या जयंतीच्या निमित्तानं, तर त्यावेळेला तिथं माझे मित्र सगळी त्या परिसरात राहणारे आमच्या घोगे कंपनीमध्ये मला बरेचसे फोन आले आज की तुम्ही ती आमचे नातेवाईक आहे, असं आहे तसं आहे. त्या माध्यमातून इथं जास्त फारसा परिचय नाही, मी इकडं जास्त आलेलो नाही. मला वाटतं कसरवाडीला आलो होतो का? आलतो का? सप्त्यात आलतो, खूप दिवस झाले असतील त्याला. आता येऊन गेलोय मी, बरोबर आहे अगोदर. त्यानंतर राहिलं कोणी नाव घ्यायचं, तुम्ही माझे जेवढे श्रेष्ठ बसले, एका वाक्यात घेऊ का डोक्याला ताप नको परत. माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुमचं सगळ्यांचं नाव घेतो महादेवाचा मान राखून. सोमवार आहे ना आज, आली सर तुमची पण घेतली बरं का. शिष्टीमाले गणेश भाऊ, तुमचं पण नाव घेतलं याच्यातच बरं का, धरून घ्या. असं करू सुरुवात. आता इकडे लक्ष द्या, फार थोडं हिताचं बोलणार, कारण मला गजानन महाराज शेगाव त्या ठिकाणी कार्यक्रम आहे, तर थोडंसं स्पीड वाढवून देतो, फक्त विक्षेप करू नका. मनुष्य शरीर मिळालं आपल्याला काहीतरी करण्याकरता मिळालं. 10वा वर्ष श्राद्ध 13वा हे काय भानगड असते बरं? नाही केला तर, कारण आजचं विज्ञान युग आहे, त्याच्याकरता पुरावे मांडावे लागतील ना आता शास्त्राचे. लोक उद्या म्हणतील तुम्हाला का करताय तुम्ही हे, सांगता यावं ना आपल्याला. का असावं हे 10वा श्राद्ध, काय भानगड आहे बरं? नाहीच केलं तर, ऐका, ज्या दिवशी माणूस देह ठेवतो त्या दिवशी आत्मा कुठं जातो? ज्या दिवशी देह ठेवला या देहावरती अग्निसंस्कार होतो, आत्मा जळत नाही. नैनम चिंतंती शस्त्रांनी नैनम दहती पावका, यावे नाही आम्हा मारावे लागत, असं शोधो तिथं ठाईची ठाई. आत्मा कुठे गेला? आत्मा 3 दिवस त्याच घरात असतो. 4थ्या दिवशी पंचक्रोशी भ्रमण, 7 दिवस नातेवाईकाकडे फिरत असतो. 7 आणि 3 किती झाले? 10. त्या दिवशी काय असतो? 10 क्रिया. काक स्पर्श होतो. आता आत्म्याला खाली राहण्याचा अधिकार संपला. मग आत्मा जातो कुठं? परत येईल इथं मी नंतर. आता इथपर्यंत आलेलो आहे आपण, फार झालं. 13व्या पर्यंत ओढून ताडून आत्म्याला थांबता येतं, परत इथंच येईल मी नंतर. पहिला हा विषय मांडून ठेवला, आता थोडंसं टर्निंग पॉइंट घेतो, परत इथं येईल. ऐका, अभंगामध्ये जाण्याकरता 3 मुद्दे सुटसुटीत करायचे, म्हणजे पटकन. ग्रामीण भाग आहे आपला, कळलं असं बोलतो. पहिला मुद्दा, मुद्दे ध्यानात ठेवा बरं का, नाही तर अभंग कळणार नाही. पहिला मुद्दा काय? मुद्दा पहिला, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. 2, मिळालेलं शरीर आपलं नाही. 3, याच शरीरानं सुखाच्या अर्थात देवाची प्राप्ती होते. 3 मुद्दे कळाले आता. 3 मुद्दे, या 3च मुद्द्यात आपलं कीर्तन असेल. इकडे तिकडे कुठं जाणार नाही, आणि जर गेलो तर ओढून आणायची जबाबदारी तुमची. इथं बोल, बाहेर जाऊ नको. या 3च मुद्द्यामध्ये सांगा, पहिला मुद्दा काय होता तेव्हा? पहिला मुद्दा मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा मुद्दा मिळालेलं शरीर
आपलं नाही. आणि तिसरा मुद्दा काय होता? वा, याच देहानं सुखाची प्राप्ती. आणि सध्या मुली हुशार आहे आता, कारण पोलीसमध्ये भरतीमध्ये बघा ना तुम्ही, त्याच्यात दिसतंय आता आमच्या गावामध्ये एकच मुलगा 9 मुली भरती झाल्या. मला वाटतं इथं सुद्धा बसलेली ही भरती झाली का? हा, तूच झालेली वाटतं. विठाला विठाला ठाला विठाला ठाला पुंडलिकावर हरी तीन मुद्दे. पहिला मुद्दा काय मुद्दा होता? पहिला, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. किती दुर्मिळ आहे, लई फिरावा लागतं. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा. मानवाचा 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरे भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी आपण किडे माकड्यामध्ये होतो, 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये, 30 लक्ष योनी पशूंच्या घरी आणि मनुष्या भितरी 4 लक्ष. एवढं सगळं फिरून आला मग प्राप्ती नरदेहाची झाली. नाथ बाबा तर भागवतामध्ये असं सांगतात, पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी, जै डाव पडे विषमी स्वर्ग ग्रामिका नरकी. पाप पुण्य समान झालं प्राप्ती नरदेहाची. पुण्य जास्त झालं मनुष्य शरीर नाही मिळणार तुम्हाला, मग वरचे देह देवलोकातले. आणि पाप जास्त झालं कृमी कीटक जीव जंतू पशु पक्षी यांचा जन्म मिळेल. आता पशु पक्षाचा मान्य करणार नाही कोणी, पण मला कसारवाडीकरांनो एक उत्तर पाहिजे तुमच्याकडून आज. तुम्हाला स्वर्गातला देह आवडतो का मृत्यू लोकातला? या उत्तर काहीतरी. आपलं कुठं टीव्हीला चाललेलं आहे? युट्यूब चॅनल आहे का आपला? बरोबर, ठीक आहे. तुम्ही दिसत नाही, मी दिसतोय फक्त त्याच्यामध्ये. हो म्हणा, नाही तर नाही. कोणतं एक सांगा, तिथालचा चांगला का इथालचा चांगला? तिथालचा चांगला. आता पार्टीत बदल नाही करायचा. ऐका आता, तिथलचा चांगला असं कशावरून म्हणता तुम्ही? कारण तिथं काय हे जर पाहायचं असेल तर अगोदर मरावं लागल. आणि मरायचं म्हणल्यावर लोक म्हणतील तुमचा स्वर्ग तुम्हाला लक लागू द्या. पण वर्णन ज्ञानोबरायानुसार असं आहे, तिथं काय आहे? अमर सिंहासन आहे, कामधेनूचे थिलार आहे, कल्पतरूचे बगीचे आहे, चिंतामणीच्या सडका आहे. मृत्यू लोकात कामधेनूचे थिलार नाही, जरशा गाई आहे. कल्पतरूचे बगीचे नाही, इथं याड्या बाबळी. चिंतामणीचे रोड नाही, इथं रोड मध्ये खड्डे की खड्ड्यात रोड आहे ते कळत नाही. मग तिथालचा देह चांगला. आता तिथालचा जर चांगला असता तर तिथालच्या देव लोकांची अशी इच्छा असती का आम्हाला मृत्यू लोकांची स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा. हो स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा. मृत्यू लोकी बाबा मृत्यू लोकी बाबा जन्म मृत्यू लोकी बाबा मृत्यू लोकी बाबा जन्म हा नारायण नाम हो जीवन मुक्त. जन्मामी हो जीवन मुक्त. स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. जन्म भावा मृत्यू लोकी आमा. इच्छिता ती देवा स्वर्गीचे अमर. तिथलच्या लोकांची इच्छा इथं जन्म मिळावा. संत कवी महिपती महाराजांची ओवी ऐका किती गोड आहे. कैलास वैकुंठाहुनी श्रेष्ठ असे माझा भुवैकुंठ. पाप पुण्य पिके जेत यज्ञाधिक कर्मेगा. बरं, वैकुंठात काय? खरं सांगू का आपल्याला, देव सुद्धा वैकुंठात राहायला नको म्हणतो.
संत मंडळीला तर जाहीर केलेलं आहे देवाला, वैकुंठासी आम्हा लको दाडू हरी वासदे पंढरी सर्व काळ. नको देवा वैकुंठामध्ये, हे इथं मृत्यू लोकामध्ये पंढरपुरामध्ये वाजते का असं असं. खरं सांगू का, अहो तिथं गेल्यावर इथं जे आहे ना दिंडी मठ मंदिर सप्ताह कीर्तन हरिपाठ पारायण तिथं नाही, तिथं सगळा डान्स आहे. रंबा अप्सरा तिलोत्तमा मेनका, अहो तिथं गेल्यानंतर इथं जे कमवलं ते तिथं जाऊन संपवायचं आणि मग परत खाली यायचं. मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे. तुका म्हणे जाती आणि पुण्यक्षया अधोगती. पुण्याचा क्षय झाला, अधोगती निश्चित आहे. जसं निवडून आल्यानंतर कधीही अविश्वासाचा ठराव येऊ शकतो, गेला लाल दिवा, तसंच इथं पुण्य संपलं परत खाली यावं लागतं, याच्याही खाली जायचं. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती. म्हणून आता देव तरी वैकुंठात राहतो का? मी बोलत नाही, नारदानं विचारलं होतं, देवा तुला जर भेटायचं असलं तर किती फिरावं रे, किती पाहावं लागतं तुला, पायाला भवरा बांधलाय, तू भेटतच नाही. त्यावेळेला नारदाला सांगितलं, नारदा ऐक, तुला जर मला शोधायचं असेल तो मी वैकुंठी नसे. हा दिला का पुरावा मोठा, वैकुंठात तिथं नाही. मग एक वेळ भानुबिंब हिना दिशे वरी योग्यांच्या घरी अजिबात नाही. मानसी उमरडो निजाय. बरं तू इथं तर राहत नाही, मग कुठं राहतो ते तर सांग. तयापासी पांडवा मी हरपला घेऊन सावा, जेथ नाम घोष बरवा करी तिथे माझे भक्त गाती जेथे नरदा मी उभा तेथे, नरदा मी उभा तेथे, नरदा मी उभा तेथे. हा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे, उभा म्हणजे समीप, भक्ताच्या जवळ, मी तिथं असतो. आता इथं देव असेल का? का नाही. जिथं त्याचे भक्त गायन करतात प्रेमानं तिथं त्याला यावंच लागतं, त्याचं ब्रीद आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, पांडुरंग उभा तेथे पांडुरंग उभा. कीर्तनामध्ये येतो बरं का देव. काय काम करतो येऊन? बोलणाऱ्यांचे फोटो काढतो. नाही, त्याचं कीर्तनामध्ये येऊन देवाचं काय काम आहे, देव करतो काय ते सुद्धा सांगितलंय. रंगवर कीर्तना, रंगवर कीर्तना, रंगवर कीर्तनात, रंगवर कीर्तना. प्रेम हरिदास नाचत, प्रेम हरिदास नाचत, तेथे आस देव उभा, तेथे आस देव उभा. प्रेम हरिदास नाच, प्रेम हरिदास नाचत, तेथे आस देव उभा, तेथे आस देव उभा. रंगवरे कीर्तनात प्रेमी हरिदास आनंदानं कीर्तनामध्ये नाचतो. लांबदेव कीर्तन करी हे पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा
बोला अभंग हे मा हे रे कर्नाटकी गायन. विडाला विडाला विठाला आणि आपण वैकुंठात नाही, इथलचा लोक खरा चांगला आहे. ठरवलं देव बनता येतं, ठरवलं साधू बनता येतं, नाहीच काही बनता आलं तर चांगला माणूस म्हणून जीवन जगता येतं. निदान तेवढं तर करा, चांगला माणूस म्हणून तर जीवन जगा. महाराज ठीक आहे, आम्ही आजपासून निर्णय घेतला चांगला माणूस म्हणून आम्हाला जीवन जगायचं. काय करावं लागल म्हणजे चांगला माणूस होईल? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी उघडा, सगळे उत्तर आहे. मला वाटतं काटा जर घुसला पायात तर 1 वर्षानं वेदना होतात ना, महिन्यानं, दुसऱ्या दिवशी. अहो ज्या क्षणाला काटा घुसला त्या क्षणी वेदना होतात. तसं दुसऱ्याचं दुःख पाहता क्षणी त्याच्या मदतीला धावून जातो, त्याला चांगला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार. पायीचा काटा निहटे ती व्यथाच ही उमटे, तैसे कोरे संकटे पुढीलाचेनी. खूप माळा घातल्यान लई मोठा गंध लावला, त्याला साधू म्हटले नाही तुकोबाराय. गोर गरीब लोकांची सेवा करणाऱ्याला सुद्धा साधू म्हणताय. रंजल्या गांजल्यांची सेवा करणाऱ्याला सुद्धा साधू म्हटलेलं आहे. अनेक मार्ग आहे ना भगवंताकडे जाण्याचे, एकच मार्ग नाही. म्हणून पार्था पायी प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणी येत. अनेक भगवंताकडे जाण्याचे मार्ग आहे. कोणताही रस्ता तुम्हाला जो झेपल त्या रस्त्याने मार्गक्रमण. जाऊ दे, आपला विषय इथं चालला होता. वैकुंठ मृत्यूलोक इथं ठरवलं ते करता येतं. पण इथं जर जन्म घ्यायचा तर त्याच्याकरता पाप पुण्य समान व्हावं लागतं. दोन्ही सारखं झालं का मनुष्य शरीर. तसं तर मिळतच नाही. पाप जास्त झालं, पण इतर शरीरापेक्षा या मनुष्य शरीरात बघा ना जरा तुम्ही, बाकीचे सगळे आडवे बनवले. बघा प्राणी सगळे आडवे आहे, फक्त एकच हे मनुष्य शरीर उभं बनवलं भगवंताने. आपण एक माफी मागतो, आडवे बनवले ते सरळ चालते. पुढचं तुम्ही टाकून घ्या, आता मला काय म्हणायचं ते. हे उभं बनवलं पण आडवं गेल्याशिवाय राहतच नाही असलं म्हणून. बाकी इतर शरीरापेक्षा खूप वेगळं याच्यामध्ये काहीतरी आहे. बावले मनुष्य दे निज ज्ञान घातले पायी, जेने ज्ञानी देह विदेई पायी पावती हे रे. ज्या ज्ञानाच्या योगाने ज्ञाता नेय स्वरूपाला जातो, देही विदेही अवस्थेला प्राप्त होता, असं ज्ञान भगवंतानी या देहात टाकलं. का म्हणून गप्प बसावं? या देहामध्ये कळतंय. तुम्हाला असं वाटतं का दारुड्याला कळत नाही दारू वाईट आहे? कळतं, फक्त घोटाळा एक आहे, सुटत नाही. या आपल्या भाषेत झालं इकडच्या. पण थोडस माऊलीच्या भाषेत बोलू का ज्ञानोबारायाच्या, इंद्रिय आवरत नाही. हा स्वभावाचा इंद्रियाचा विषयाकडे धाव घेणं. भजन करणाराला काम क्रोध हे विकार नसतात का? असतात, पण भजनामुळं वरती डोकं काढत नाही, खाली दबून राहतात. हा भजनाचा फायदा आहे. एखादा म्हणला का मला काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, समजायचं खोटं बोलतोय, मी बोलत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा काम क्रोध लोभ आहे. महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. काय सांगितलं महादेव? काय संदेश देतात? खूप मोठा संदेश. काम क्रोध आणि लोभ हातात ठेवा. नष्ट करा नाही म्हटले, हातात ठेवा. कारण संसारिक आहे, क्रोधाची गरज आहे. कधी कधी थोडं थोडं, अरे साप जर फुसकारलाच नसता तर मांडी घालून माणसं बसले असते त्याच्यावर. कधी कधी थोडस क्रोध असावा, संसारिक आहे, काम असावा, लोभ असावा, पण त्रिशूळ हातात, याचा अर्थ एकच आहे. महादेव सांगतात काम असावा हातात ठेवा, क्रोध असावा हातात ठेवा, लोभ असावा हातात ठेवा. थोडं अजून पुढे जाऊन बोलू का? काम असावा कामी बनू नका, लोभ असावा लोभी बनू नका, क्रोध असावा क्रोधी बनू नका. खर तर जे जे विषयाकडे इंद्रिय धाव घेतात ना, त्याच्यामध्ये सुखच नाहीये.
ये संस्पर्शजा भोगा दुःख येऊन येवते आद्यंतवंता कौंतेन ते शुरमध्ये बुधा येरवी विषय सुख आहे हे बोलण्याची सारीखे नव्हे तरी विद्युतच पूर्ण कान पाही जगा माझी. जर विषयामध्ये सुख असतं तर माऊलीनं उपमा किती गोड दिली. पावसाळ्यामध्ये वीज कडाडते, प्रकाश पडतो का नाही? किती चकचकाट प्रकाश होतो वीज चमकल्यानंतर. मग विजेच्या प्रकाशानं जर काम भागले असते, लाईट लावायची काय गरज होती? फक्त भास आहे हा चमकण्याचा. तसं इंद्रिय आणि विषयाचा संयोग झाला का सुखाचा आभास होतो, सुख नाही. त्याच्या खालची ओवी घ्या आता. जैशी आवर छायाची जरी सरे तरी त्रिमाळिका धवळारे बांधाविका. ढग आल्यानंतर ऊन लागतं का? बरं, थंडी वाजत नाही, ऊनही लागत नाही. मग ढग आल्यानंतर ऊनही लागत नाही, थंडी वाजत नाही, तर घर बांधायची काय गरज आहे? आभ्राची सावली जाईल रया, जाईल रया, आभ्राची सावली जाईल रया, जाईल रया, आभ्राची सावली जाईल रया, जाईल रया, आभ्राची सावली जाईल रया. विषयाचे समासुख बेगडाची बाबुली, अमराची साबुली जाईल रया, अमराची साबुली जाईल रया. विषयाचे समासुख बेगडाची बाबुली, अमराची साबुली जाईल रया, ची साबुली जाईल रया. प्रमाणान ओवी एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले. सांगे वात वर्ष आता पुदरे जैशी आभ्र छायाची जरी सरे. आणि हे प्रमाण ज्ञानोबरायाचंच आहे. आभ्राची सावली जाईल लया. तसं विषयामध्ये सुख नाही, म्हणून इंद्रिय आवरण ही सगळ्यात मोठी सार्थकता सांगितली जीवनाची. आपुली आपण पेया इंद्रिय येती आया, याहुनी काय धनंजया सार्थक असेगा. ही सार्थकता जीवनाची आहे. जाऊ दे, आपला विषय काय? तू मेन घ्या कामाचा. तिथलचा नाही, इथलचा देह चांगला. पाप पुण्य समान झालं, मनुष्य देहाची प्राप्ती होते. पहिला मुद्दा होता आपला मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. द्या सोडून पहिला मुद्दा. आता दुसरा घ्या. काय होता दुसरा? जाऊ का तुमच्या बेनमी? पहिला संपला, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा मुद्दा, मिळालेलं शरीर आपलं नाही, सत्ताच आपली नाही. तुम्हाला असं वाटतं हे शरीर तुमचं आहे. अहो, तुमचं वाटलं नसतं तुम्ही इतकी शुश्रूषा केली असती का त्याची? काय चाललेलं आहे सध्या आता? इतकी शुश्रूषा या शरीराची. थोडीशी त्वचा काळी पडली का प्लॅस्टिक सर्जरी, लाखो रुपये खर्च करायले या मरक्या शरीरावर लोक. मदाला असा सांगते बाळा, हा देह नाशिवंत मला पुत्रा जावाळा, हा देह नाशिवंत मला पुत्राचा बाधा, धर्म घातले रे गुरुनी कीटकांचा साधा. हरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा साधा. हे रव रव दुर्गंधी रे अमंगळते समाधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा वारा. हे स्मरे त्या हरिहरा शरण जाय कगदा पर्यंत मदारा सा सुहंग रे बाळा पर्यंत मदाला सा सुहंग रे बाळा. हा देह नाशिवंत मदालसा नाही, नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान. कळालं? हे मरकय नासकय. पण मग या देहानं काय करायचं आई? मदालसा सांगते, ऐका आता. उठी पुत्रा जाई बाळा तिरतरे हिंड, साधू आणि संत जते
शरीरानं काय करावं ते सुद्धा सांगितलं. ऐका, हे मर का आहे, कुच का आहे, एक दिवस जाणार. तुम्ही किती शुश्रूषा करा, सौंदर्य जाणार आहे, कुरूपता येणार आहे, तारुण्य जाणार आहे, म्हातारपण येणार आहे, देह जळणार आहे आणि याची राख होणार आहे. तुला काही इबादत करले, तुला करे रखवाले, उड़ जाएगा एक उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. आता सध्या बाथरूम मध्ये जर पाहिलं तर इतक्या बाटल्या उलट्या पालट्या लट. आता आमच्या आंघोळी दुसऱ्याच्याच तिथं आहे ना, इतक्या बाटल्या पाहायला मिळतात. बाथरूम आहे का दुकान आहे तेच कळलं. जाऊ दे, आपण कायला हात लावायचा, आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे, पाहिल्या म्हणून म्हणतोय. कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगट कोरपडच खातं. मी आज जर सांगितलं बेब्याचं तेल तर लावतील लोक, लावायचं नाही बघा, चोपदार सुजत माणूस त्यांना बेब्याचं तेल नाही लावायचं. सौंदर्य प्रसाधने, सौंदर्य प्रसाधने वापरून सौंदर्य टिकत नाही. शारीरिक श्रमाची गरज आहे. ते राहिले कुठं आता? या जुन्या म्हाताऱ्या बसल्या इथं. मावशी मी तुम्हाला विचारतोय, 3-3 किलोमीटरहून पाणी आणलेलं आहे की नाही? जुन्या मावशांनो, पहाटे उठावं लागत होते की नाही? चष्म्यावाले मावशी, पहाटे उठावं लागायचं का नाही? पाहिलं की जुन्या म्हाताऱ्याला कसं हसू आलं, त्यांना वाटलं बरं झालं नव्या झोळल्या. आता व्यायाम होता शरीराचा, पापड लाटायचं, पोळपाट बेलणं, असा व्यायाम व्हायचा. आता ते नाही, यंत्रयुगात आहे आपण. आता पापड लाटायला मशीन आलं, उंडा टाकला दाबलं पापड तयार. चपाती बनवायची मशीन आलं, उंडा टाका दाबलं चपाती तयार. पुरणपोळी बनवायची, आता शेगावला चाललो ना मी, तिथं मशीन आहे बघा. एका बाजूनं कणिक, दुसऱ्या बाजूनं पुरण, बटन दाबलं पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं, पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये घालायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको, पाणी द्या रे चहा द्या रे. घोटाळा फक्त एक, लाईट गेली तर मुक्काम. विठाला 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 विठाला. दुसरा मुद्दा चाललेला आहे आपला. काय दुसरा मुद्दा? या शरीरावर आपली सत्ता नाही हे बोलतोय. हे शरीर तुमचं नाही, तुम्ही किती शुश्रूषा करा. आणि तुमचं जर असतं, केस पांढरे होऊ दिले असते का? दाताच्या कवड्या बसवल्या असत्या का? चष्मा लागला असता का? हे आपलं नाही, सत्ता आपली नाही. मग कोणाचं हे? देह हा पाचाचा आणि लाऊसना पंचतत्व का बना पिंजरा. ये मिट्टी जंगल की बाई तू बात करे कल की, खबर नाही पल की. सेकंदाचा भरोसा नाही. मग आहे कोणाचा? सत्ता कोणाची? देह हे काळाचे, हे शरीर आपलं नाही. मग जसं भाडे तत्वावर मिळालेलं आहे आपल्याला. ए जीवन है लकड़ी की नैया, लकड़ी की नैया है, लकड़ी की नैया. आग लगे घट जाई, भजन करे भाई जीवन 2 दिन का. भजन करे भाई जीवन 2 दिन का. ये जीवन है माटी का खिलौना. याद रखिएगा, लहान लेकराचा खेळ खेळतात. आमच्याकडे त्याला दाटो मोठीचा म्हणतात, खोटा खोटा म्हणतात. नवरदेव नवरी उभे केले जातात दाटो मोठेचे. लग्न मंडप टाकलेला आहे, लग्न लागलेलं आहे, जेवणाच्या पंक्ती आटवलेल्या आहे. नवरी वाटी लावण्याची वेळ येते आणि घरातून आई आवाज देते, बाळ्या. सगळा खेळ मोडून टाकायचा. ये जीवन है माटी का खिलौना, माटी का खिलौना है, माटी का खिलौना. पाली पड़
भजन करी बाई जीवन दो दिन का, भजन करी बाई जीवन दो दिन. फार थोड्या दिवसाकरता आपण आलेलो आहे. या शरीरावर सत्ता आपली नाही आहे. तुम्ही आता इथं बसले ना सगळे, तुमच्या पाठीमाग आता सध्या एक माणूस टपून बसलेला आहे. मग ओळून नका पाहू काका, मी नाव सांगतो डायरेक्ट. मी एक चित्र तुमच्या डोळ्यापुढे उभं करतो, तेवढं कोणाचं आहे मला सांगा. भला मोठा जटाचा मुकुट, रुद्राक्षाच्या माळा, जटीतून गंगा, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळावर भस्माचे पट्टे, कानात सापाची कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडात साप, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरलं, व्याघ्र चर्म नेसलेत. कोणाचं चित्र आहे? भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. शिव का डमरू डम डम वाजे, आगम निगम का भेद खोले, डमरू ढम ढम बाजे, आगम निगम का बाजे. ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निराला भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. महादेव गळ्यात बसलेला तो बाबा आहे ना, संदेश देतात. पहिला संदेश दिला, गळ्यात बसलाय, फुसकारे मारतो. आणि महादेव संदेश देतात, फुसकारे मारणारे लांबचे नसतात, तुमच्याच गळ्यात हात टाकणारे असतात. पहिला संदेश. म्हणून लांबच्या माणसापासून सावध नाही राहिलं तरी चालेल, जवळच्या माणसापासून, गळ्यात हात टाकणारापासून सावधान. महादेव सांगतात, मी बोलत नाही, आमच्या भागातलं बोलतो, तुमच्याकडचं नाही. भावकी मदत करण्याकरता असावा ना. अरे आपली अशी भावकी असावा, त्या भावकीत बाहेरच्या माणसाचं बोट शिरू नये, अशी भावकी असावा. पण दुर्दैवानं सध्या भावकी चुक्या काढण्याकरताच असते का काय, असं म्हणावं लागतंय. आमच्या भागातलं बरं का, आमच्याकडचं. लग्न जमलं का बस्ता फाडायला सगळे भावबंद गाडीत भरायचे, कापड दुकानात न्यायचे. तुमच्याकडे आहे की नाही प्रथा कोणास ठाऊक, आमच्या भागात सगळे गाडीत भरायची, एक सुद्धा घरी राहता कामा नाही, दक्षता घ्यायची. बरं ह्यांना कपड्यातलं कळतं का? ढेकळं कळत नाही, मग न्यायचे कशा करता? हे घरी राहून लग्न मोडू नये, ही भावकी आपली. महादेवाचा संदेश आहे, मी बोलत नाही. आणि दुसरा संदेश दिला, गळ्यात बसलेला जो वासुकी, सापाचं दुसरं नाव काळ आहे, आणि काळ हा प्रत्येकाच्या बोकांडी बसलेला आहे, याची आठवण ठेवा. महादेव संदेश देतात, घडी घडी काळ वाट याची पाहे, सत्ता आपली नाहीच आहे, मग कुणाची सत्ता आहे? तुझी सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी वळे, हा समुद्री रेखा न ओलंडावी, पर्वती बैसका न संडावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी. आता आपण विज्ञान युग आहे, कळलं असं बोलू का? पटकन जरा ऐका. मला आपल्याला असं विचारायचंय, पाणी जास्त आहे का जमीन जास्त आहे जगामध्ये? पाणी जास्त आहे. जरी टँकर चालू असले तरी पाणी जास्त आहे. पाणी 71% आहे आणि जमीन किती आहे? 29%. बरं, घरी जाणे एक प्रयोग करा, सत्ता सांगतोय बरं का कोणाची आहे. घरी जाणे एक प्रयोग करा, बादलीभर पाणी घ्या, त्याच्यात एक मातीचा ढेकूळ टाका, काय होतं? विरघळतो. हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. जास्त पाण्यात कमी माती विरघळणे, हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. मग 71% या पाण्याच्या बकेटमध्ये 29% मातीचा ढेकूळ पडलेला आहे. आतापर्यंत 1% कमी झालाय का? 27-26 का होत नाही?
म्हणून अर्जुन विचारतो देवा, सांग काय कारण आहे इतक्या पाण्यामध्ये अजून माती विरघळत नाही हा डेकुळ. आता भगवान सांगताय, अर्जुना मी रिघालो असे भूतळी, समुद्राची महाजळी, पासोची ढेपुळी विरे जिनागा. मी रिघालो असे, मी धरून ठेवलंय अर्जुना ते, नाही तर कधीच या मातीचं पाणी झालं असतं, विरघळली असती. याला मी कारण आहे. मग सत्ता त्याची आहे, आपलं इथं काही नाही. नाही पटणार तुम्हाला हे? अजून जवळचं बोलतो, आत्ताच्या काळातलं. जरा केदारनाथला कोण कोण गेलेलं आहे जरा वरती बोट करा. कुणीतरी असावा साक्षी. हा 1 2 3 4 5. इकडं खाली आहे का कोणी? नाही का? बरोबर आहे, जाऊ द्या, इकडं लक्ष द्या. मी तुम्हाला विचारणार नाही, फक्त मला कुणीतरी तिथल गेलेला असेल त्यांच्या लक्षात येईल तिथलचं म्हणून विचारलंय. केदारनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे, महादेवाचं स्थान आहे एक. आणि मी बाबा शिवपुराण आहे. त्या केदारनाथचा महिमा इतका गोड आहे. केदारनाथ भगवान विष्णू नर नारायण अवतारामध्ये पार्थिव लिंगाचं पूजन करायचे. मला वाटतं पार्थिव लिंगाचं पूजन इकडच्या पेक्षा इकडं भरपूर होत असतं. मातीची पिंड बनवणं ते विसर्जित करणं नव्हे, त्याला काहीतरी कोणतं काम करायला किती किती विसर्जन करावे हे पण आलेलं आहे. तर मातीचं पिंड बनवत असताना ते विखंड नसावा, अखंड असावा असे. नाही लक्षात आलं का? अखंड विखंड. विखंड म्हणजे जलहेरी बनवली आणि नंतर लिंग ठेवलं मातीचं, असं याला हे विखंड झालं. मग अखंड असावा, बनवताना जलहेरी बरोबर लिंग प्रगट व्हावं, हे अखंड आहे. असं भगवान विष्णू पूजन करता करता एक दिवस महादेव प्रगट होतात. विनंती केली, महादेवा ही केदारनाथ जागा आहे ना, ही देवांना फिरण्याची भूमी आहे, साधूंना विचरण करण्याची ही जागा आहे, आणि इथं तुम्ही कायमचे स्थित व्हा. आणि त्यावेळेला प्रभूची याचना करताय, कैलास राणा शिवचंद्र मवळी, फणींद्र माता भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभू मज कोण तारी. महादेव स्थित झालेले आहे. आता ऐका, पांडवांनी स्वर्गारोहण केलं सदेह. अगोदर कुठे गेले? केदारनाथला फिरता, तिथं महादेवाचं दर्शन घेऊ, सदेह स्वर्गारोहण करू. आता पांडव महादेवाचे भक्त होते. आजही महादेवाची पांडवकालीन मंदिरं सापडतात. कुंती माता कट्टर भक्त होत्या, पाणी सुद्धा पित नव्हत्या महादेवाला पाणी टाकल्याशिवाय. जलधारा प्रियो शिव, हा महादेवाला जलधारा प्रिय आहे. अर्चन प्रियो भगवती, उपकार प्रियो भगवान विष्णू. दुसऱ्यावर उपकार करणाऱ्यावर लवकर प्रसन्न. महादेव पाणी टाकणाऱ्यावर लवकर प्रसन्न होतात. आणि म्हणून या ठिकाणी महादेवाचं दर्शन व्हावं म्हणून पांडव विचार करतात. तितक्यामध्ये महादेव सापडणं म्हणून डोळे बंद केले धर्मराजानं बर्फामध्ये. आजही दर्शन बंद असतं बरं का, 6 महिने बर्फ असतो. तर तिथं महिषाच्या रूपामध्ये एक प्राणी दिसला. म्हैसा दिसल्यानंतर धर्मराजा म्हणले, अर्जुना हा म्हैसा दिसतो ना, हाच महादेव असावा. हे ऐकलं भीमाना. आणि भीमाचं तर त्या तसं काम आहे, सगळ्यात आडदांड खादाड माणूस भीमदादा. जसा पळत सुटला, पाठीमागून पळत जातो आणि त्या महिषाला कवळी घातली. महादेव धरणी मातेकडं पुढं जागा मागता, पुढचा भाग हात घुसलेला आहे आणि मागचा भाग कोणी धरलेला आहे? भीमानं ओढून. काय ताकद भीमाची, महादेवाला जाऊच देईना पुढं बा. शेवटी तसाच भाग राहिला, पुढचा भाग काठमांडू, पशुपतीनाथ आपण ज्याला म्हणतो नेपाळमध्ये, आणि ओढून धरलेला मागचा भाग केदारनाथला थांबलेला आहे. म्हणून केदारनाथला आपल्यासारखं लिंग नाही, मग असं ओबड धोबड पर्वताच्या आकाराचं आहे. हा मागचा थांबलेला भाग केदारनाथ बाबाचा. मला सांगायचा भाव एकच आहे, ही भूमी देवाची आहे बरं का. लक्ष ठेवा, अजून केदारनाथ बाबाकडे पाणी आलेलं नाही. ज्या वेळेला आणखी पाणी वाढतं, एकही हॉटेल्स राहत नाही, सगळ्या वाहत आहे. आता केदारनाथ बाबाकडे पाणी येणार आहे, तितक्यामध्ये एक घटना घडते.
त्या पाण्यामध्ये एक भला मोठा 8 फूट उंचीचा डमरू सारखा एक दगड वाहत वाहत येतो आणि मंदिराच्या पाठीमागं बरोबर 10 फुटावर थांबतो. हा दगड थांबवणारा कोण आहे? कधी कल्पना केली का? कोण आहे? सत्ता कोणाची आहे? जाऊ दे, ऐका पुढचा आता. ज्या वेळेला पाणी आणखी वाढलं, त्या दगडानं पाणी 2 भागामध्ये वाटलं गेलं. ज्या ठिकाणी, ज्या जागेवरती एकही हॉटेल्स राहत नाही, त्याच जागेवरती केदारनाथ बाबाच्या मंदिरातला धागा सुद्धा वाहून जात नाही. सत्ता कोणाची आहे? धागा सुद्धा वाहिलेला नाही मंदिरातला. आजही सत्ता त्याची आहे. नाही पटत तुम्हाला हे? अजून पुढचं बोला. ज्याला अजूनही अनुभव घ्यायचा असेल, मी सांगतो तेवढं करा फक्त. आता केदारनाथ बाबाचं मंदिर ज्या दिवशी उघडल्या जातं, 6 महिने बंद आहे ना, आता उघडलंय. पहिल्या वेळेला उघडलं, त्याच वेळेला मंदिरामध्ये दिवा चालू असतो. कोण असेल तेल घालणारा 6 महिने? पुरातत्व विभागाच्या लोकांनी पाहिलंय ना पाठीमागे, ते ताजी बेलाची पानं वाहिलेली असतात. दुसरा चमत्कार सांगतो. आणि मी एका मोठ्या साधूच्या मुखातून ऐकलंय का 6 महिने मंदिर बंद असतं. त्यावेळेला महादेवाचाच एक अवतार महादेवाची पूजा करत असतो, जो चिरंजीव आहे. त्याचं नाव आहे अश्वत्थामा. विठाला 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 विठाला. सत्ता आपली नाही, सत्ता त्याची आहे. चाले हे शरीर कोणाच्या, कोण बोलविते. ऐका, तुम्ही इथं बसले ना, हे सुद्धा तुमच्या हातात नाही. तुम्ही इथं का बसलेले ऐकायचं का? अजून त्याच्या मनात आलं नाही तुम्हाला उचलायचं म्हणून बसलेले. ज्या दिवशी त्याच्या मनात येईल, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना. सत्ता आपली नाही, देह काळाचा, धन कुबेराचं. संपला माझा दुसरा मुद्दा. तिसऱ्या मुद्द्याकडे वाटचाल करायची. दोन्हीच्या जॉईंट वरून अभंगामध्ये जातो. दुसरा मुद्दा संपवायचा, तिसऱ्यात प्रारंभ अभंगाच्या पहिल्या चरणात जाणार. या आता पाठीमागं मी पहिल्या वेळेला टर्निंग पॉइंट घेतला होता. कुठपर्यंत आलो होतो? 13वा 10वा, बरोबर आहे. आता इथं या 10व्याच्या नंतर आत्म्याला खाली थांबता येत नाही. 13व्यापर्यंत उडून नंतर पुढं आत्मा कुठं गेला हा आपला विषय होता. या डायरेक्ट पुढं आता वर्ष श्राद्ध घ्या. काय भानगडी वर्ष श्राद्ध? नाही, पुण्यस्मरण ज्याला आपण म्हणतो. बरं, नाहीच केलं तर आजच्या दिवशी कीर्तन आहे का ठेवायचंय? पुण्यस्मरण श्राद्ध ज्या कुळामध्ये, घरामध्ये करत नाही, त्या घरामध्ये ज्ञानी माणूस जन्माला येत नाही, भक्त जन्माला येत नाही, शूर माणूस जन्माला येत नाही, वीर माणूस जन्माला येत नाही. म्हणून विधिवत श्राद्ध कर्म करावंच लागतं. तुम्ही भावना शुद्धी समजा, नाही तर काही समजा. बरं, भावना शुद्धीच्या दृष्टीनं जर पाहिलं तर आपला जो बाप आहे, आपला जो पितर आहे, 10व्या नंतर तो भ्रमाच्या अवस्थेत जातो. भ्रमाची अवस्था कळाली ना, स्वप्नामध्ये माणूस जसा असतो, स्वप्न पडतं खरंय पण कुठं झोपलेला माहिती नाही, तसं या आत्म्याला, आपल्या पितरांना माहिती नसतं आपली मुलं कोण होती, आपण कुठं जन्माला आलेलो हे त्यांना माहिती नसतं. मग पितरांना माहिती नाही, पण त्याची जी मुलं आहे त्यांना माहिती ना हा आपला बाप होता, त्याचं कर्तव्य तो पूर्ण करून गेलेला आहे. मग मुलाचं कर्तव्य बनतं विधिवत आपल्या बापाचं श्राद्ध कर्म करणं, हे मुलाचं कर्तव्य बनतं. आता काही ठिकाणी श्राद्ध कर्म करू नये, घरात पितृदोष असतो. चाललो मी अभंगात, जरा इकडे लक्ष द्या. तुमच्या घरात पितृदोष आहे का पाहायचं का तुम्हाला? शिवपुराणानुसार सांगतोय थोडंसं. मी जे लक्षणं सांगतो त्याच्यातलं एखादं जर बसलं तर समजायचं आपल्याला आहे. ऐका लक्षण. पहिलं लक्षण, कारण नसताना घरात भांडणं होणं. 2, विवाह झाल्यानंतर लवकर संतती न होणं. 3, काही माणसं विनाकारणच असं डोकं खाजवत असतात, हे पितृदोषाचं लक्षण आहे. 4, दाताने नख कुरतडणं, हे पितृदोषाचं लक्षण आहे. 5, खुर्चीवर बसला, पायाची आडी घातली आणि असा पाय हलवतो, ही सवय जर असेल समजायचं आपल्याला आहे पितृदोष. मी भीती दाखवतोय असं समजू नका बरं का.
पण ही लक्षणं सांगितली मी. आता पितृदोष घालवायचा कसा ते सुद्धा सांगणार आहे, म्हणून तो उपस्थित केलंय. कसा घालवायचा एकदम सोपं बरं का, लय अवघडात नाही. उपाय असा इतका सोपा आहे, कोणाला करता येईल. काही काही माणसं उपाय सांगते पण करताच येत नाही. सापाखालची माती आणा, उरफाट्या पराचा कोंबडा आणा, मेलेल्या माणसाचे कपडे, तसा उपाय नाही, सगळ्यांना करता येईल. घालवायचा का पितृदोष फक्त हो म्हणा तुम्ही, घालवायचा. आता एक काम करा, तुमची देवपूजा आटोपली, जशी करायची, मी हस्तक्षेप नाही करीत तुमच्या पूजेमध्ये. आटोपली का पूजा, तुमचं 1 मिनिट मला द्या, रोजचा 1 मिनिट मला द्या. दिला का, हातात पाणी घ्या आणि 1 मिनिट रामकृष्ण हरी भजन करा. 1 मिनिट रामकृष्ण हरी भजन करा आणि पाणी सोडताना असं म्हणा, 1 मिनिट रामकृष्ण हरी भजन केल्याचं पुण्य मी माझ्या पितरांना समर्पण करत आहे असं म्हणा. पाणी सोडा. तुमच्या घरात जर पितृदोष शिल्लक राहिला, पुन्हा कीर्तन सुद्धा करणार नाही. प्रमाण आहे, मोहगम नाही बोलणार. ऐकायचं प्रमाण. रामकृष्ण नाम सर्व दोष हरे, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. हाय रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. रामकृष्ण नाम, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. जड जीवा कारण हरी एक, जड जीवा कारण हरी एक, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. मी तर फक्त पितृदोषच म्हणलो, कोणताच राहत नाही, सर्व दोष हरण. ही ताकद आहे रामकृष्ण नामाची. म्हणून आमच्या भागामध्ये एक वृद्ध कीर्तनकार राहिले नाही, देह ठेवला त्यांनी आता, तर त्यांच्या कीर्तनात एक वाक्य असायचं, हे हलका नाही सगळ्यात भारी रामकृष्ण हरी. प्रत्येक कीर्तनात असायचं. केदार बाबा आले का? विठाला विठाला हरी विठ्ठल म्हणून पुण्यस्मरण इथं आपण आहे बरं का. आजच्या दिवशी त्या आत्म्याला नवीन देहाची धारणा होत असते त्याच्या कर्माप्रमाणे, आणि तो देह मिळत असताना दुसऱ्या प्रहरी म्हणजे दुपारच्या प्रहरी म्हणजे आता चाललेली वेळ, मग त्या आत्म्याला नवीन देहाची धारणा होत असताना भगवंताच्या नामचिंतनामध्ये त्याला देह मिळावा म्हणून हे कीर्तनाचं आयोजन असतं. विठाला हा वर्ष श्राद्ध विषय या पाठीमागं परत आता 13व्यापासून पुढे गेलो होतो. आता 13व्या नंतर आत्मा कुठं जातो आत्मा. ऐका त्या आत्म्याची गती. एकदा माळकऱ्याचं सांगू का बिगर माळकऱ्याचं सांगू? बिगर माळ, बरं ठीक आहे तसं. दुर्जनाला प्रथम वंद असं काहीतरी आहे ना, श्लोक आहे आपला. आणि मग म्हणले बिना माळ करायचं. आता ज्याने कधी गळ्यात माळ घातली नाही, सप्त्यात भाग घेतला नाही, कधी वर्गणी दिली नाही, कधी गोरगरिबाच्या सेवेत नाही, कोणाच्या मुलीच्या लग्नात कन्यादान केलेलं नाही, फक्त आयुष्यभर काडीच पेटी घेऊनच फिरला. लक्षात आलं ना? काही माणसाचा तुमच्या भागात नाही, आमच्याकडचे खिशातच काडीच पेटी राहते. त्याला गाव हिजलेलं चालतच नाही. गाव हिजलेलं दिसलं पेटवलं, पेटी संग राहते. हे गाव पेटवणाऱ्यांनी अगोदर आपली घरं सुधारावा. अरे येऊ द्या ना गावाला एकत्र कधीतरी, होऊ द्या गावचा विकास. बरं जाऊ द्या, आपला जो विषय चाललेला आहे तो पूर्ण करायचा आपल्याला. याने कधी शेजाऱ्याशी नीट राहिला नाही, भगवंताचं नाम कधी घेतलं नाही. हा कोणाचा पाहुणा आहे? यमाचा पाहुणा. आणि मग यम काय करतो? सटक्या हाणत यमपुरीला घेऊन जातो आणि चित्रगुप्ताच्या पुढे हजर करतो. हे आणले बर का,
चित्रगुप्त विचारतो कुठलचे? का सारवाडीचे? कुठं आली हो का सारवाडी? 2-4 का सारवाड्या आहे? अहो चास का सारवाडी? बरोबर. मग ती फाईल काढल्या जाते चास का सारवाडीची. वेगवेगळे विभाग आहे बरं का तिथं, म्हणजे तालुका जिल्हा वाईज वेगवेगळे असे विभाग करून फाईली प्रत्येक गावाच्या वेगळ्या ठेवल्या. असंच असं ना, कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला. आणि मग फाईल काढल्या जाते. अरे इतका हा चांगल्या मातीत जन्माला घातला होता आणि यानं कधी ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. तिथं गेल्यावर असं नाही विचारती काही जमीन घेतली होती का, लेकरं बाळ बरे का. हा पहिली विचारणं तिथं गेल्यावर अशी होती, का रे तुला कशा करता दे दिलता? तो म्हणतो काय कळालं नाही बा. नाही दे सटका. भजना करता दिला होता तरी तुला कळाला नाही. अहो संसारच लई मोठा होता. बरं जाऊ दे, गावात सप्ताह व्हायचा होत होता, गेलता का कधी? हा नाही. बरं वर्गणी दिली? कधीच नाही. तो आता दिलीच नाही. जो देत होता त्याचा हात धरून घेतला. अय चालत्या गाडीची खिळका आणणारा घ्यायला आतल्या रूम मध्ये. मग तिथं दया माया नाही, मारिती. कितीतरी दिवस हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. आणि यातना यम करविल कोण सोडविल तेथे तुझला. किती हाल अपेष्टा, दया माया नाही. पहिली शिक्षा तप्त लोखंडाच्या खेळ्यावरून नंग्या पावलात चालायचं, पायात काहीच नाही. असंच तेव्हा काहीच नाही वाटत तुम्हाला? अहो त्या तापलेल्या खेळ्यावरून चालायचंय आपल्याला. मी गोष्ट नाही सांगत, एक होता राजा आणि त्यानं खाल्ला भाजा. तिथं गेल्यावर पायात चप्पल नाही, त्या लोखंडाच्या खेळ्यावरून चूक झाली वागण्यात तर ही शिक्षा आपल्याला. त्याच्याकरता चपला दान करून टाका. या लागे बहुत पुण्य कीजे अन्यथा एक वेळे वाराणसी काशीखंड. खूप पुण्य करून टाका. इथं सोडवायला तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. मग हे सगळं दुःख नष्ट करायचं आणि सुखाची प्राप्ती करायची का? देव आपला साकरा अभंगाच्या पहिल्याच्या पुन्हा तो एक देव करून घ्यावा. हा फुला 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 तो एक देव करून घ्यावा. तो एक देव करून घ्यावा. हा फुला तो एक देव करून घ्यावा. देव करुणी घ्यावा तिने विनजीवा सुकणू. हे एक वेळी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखानं नाम जिंदन करा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमा. हरि जय विठोबा रखुमा. हरे विठोबा रखुमाये विठोबा रखुमा. हरे विठोबा रखुमाये हरे विठोबा रखुमाये.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय स्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय सुत हनुमान की जय महादेव भगवान गोमाई भगवान गोमाई आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विने जेव्हा सुकण हे अभंगाच्या पहिल्या चरणावरती माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. ही दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही. वेळ संपुष्टात आली. माझ्याकडे एक जबाबदारी आहे. फक्त 5 मिनिटं तुमचे घेतो आणि थांबणार आहे. ज्या माध्यमातून मी या ठिकाणी बोलतोय, खरं तर यूट्यूबला तुम्ही सर्च केलं अनिल महाराज तुपे नाव टाका. प्रत्येक नात्या संदर्भात तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळतील. बहीण भावाचं, भावा भावाचं, बापाचं मुलीचं, आईचं मुलाचं नातं, हे सगळे नाते 10-10, 15-15 मिनिटाची या क्लिप्स आहे. आपल्या घरामध्ये लावून देत चला. कळू द्या लेकरांना जरा नाती काय असतात. आता नाती खूप तुटत चाललेली आहे. नजर लागलेली आहे नात्यांना. रक्ताचे नाते सांभाळा. नाती तुटू देऊ नका दादा. जेवणाकरता अख्खं गाव नाही, तालुका येईल, जेवण करील, निघून जाईल. पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येते ना, त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येतो दादा. सांभाळा. नाती तुटू देऊ नका रे. आणि एकदा तुटलेली नाती परत पहिल्यासारखी जुळत नाही बरं का. म्हणून नाते सांभाळा. ज्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात, जे भारत बाबा यांची जी काही मुलं आहेत, दादा हरी असतील, संतोष भाऊ असेल, मुली असतील, सुनीताताई, सविताताई, सुरेखाताई, मला आपल्याला असं विचारायचं आहे, आता आपण काय केल्यानंतर भारत बाबा परत येतील? कधीच नाही येणार. अरे एकदा आपला बाप मातीच्या आड गेला, कधीच नाही दिसत त्या डोळ्याला, कधीच नाही भेटणार. तुम्ही किती बाबा बाबा करा, नाही भेटत. आहे तोपर्यंत सेवा करा दादांना. मला वाटतं बाप इकडच्या पेक्षा इकडं लई पटकन कळल. रडाल तुम्ही, सगळ्या रडाल. मुलगी बापाचं काळीज असते दादा, काळीज असते. सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीतच असतो. दिवाळीचा सण येऊ द्या आणि मुलगी जात नाही तोपर्यंत बापाला 5,000चे फटाके वाजले तरी बाप म्हणतो दिवाळी वाटतच नाही. 5 पक्वान्नाचं ताट पुढं आलं तरी म्हणतो दिवाळी वाटत नाही. ज्या दिवशी तुम्ही जातात ना, आता म्हातारा म्हणतो आज खरी दिवाळी आहे. काय बाप असतो रे. मुलावर कमी प्रेम करतो असं नाही, फक्त फारसं बोलत नाही मुलाबरोबर. हा झाकलेला कलाकार आहे. आपल्या जीवनातलं दुःख बापाने समाजासमोर कधीच मांडलं नाही, प्रगट केलं नाही. तुम्ही खूप मोठाले बंगले बांधा. तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर एका कोपऱ्याला म्हातारी आई असावा आणि दुसऱ्या बाजूला म्हातारा बाप बसलेला असावा. लई शोभा असते दादा त्या बंगल्याला, लई शोभा असते. ज्या दिवशी वट्ट्यावरचा बाप जाईल ना, समजायचं आता आपल्या बंगल्याची शोभाच गेली गड्या. निष्ठूर नाही रे बाप, लई कवड्या अंत करण्याचा आहे. त्याला घरात पात्र तसं आहे दादानो, रंगवावं लागतं त्याला, नाहीतर निष्ठूर नाही. तुमचा विवाह झाला, 8वा बरं तो दिवस, तुम्हाला गळ्यात पडून रडायला सगळे सापडले, मामा मामी काका काकू सगळे सापडले. तुमचा बाप नाही सापडला. का माहितीये का? हे तो नाही पाहू शकत मुलगी सासरी जाताना. काळजाचा तुकडा तोडून दुसऱ्याच्या हातात द्यायचा आहे. एकटाच मंडपाच्या कोपऱ्यामध्ये दोन्ही गुडघ्यात मुंडकं घालून रडणारा बाप. 2-4 माणसं त्याला धरून आणतात. चला मुलगी वाटी लावायची. ज्या वेळेला मुलगी बापाला पाहते ना, अशी पळत सुटते, कडाडून गळ्याला मिठी मारते. ढोरा गोरासारखा बाप हंबरडा पडतो. ढेकळावर पाणी पडलं का ढेकूळ कसा विरघळतो, ती स्थिती बापाची झालेली असते. 4-4 माणसं मिठी सोडतात राव. मिठी नाही सुटत बापाची मुलीची. प्रेम प्रीतीचे बांधले ते न तुटे काही केले. आता मुलीला गाडीत बसवल्या जातं. हळूहळू गाडी सुरू होते. इथलचा प्रसंग लई कठीण असतो गड्या,
प्रत्येक बापाच्या जीवनात आहे. हळूहळू गाडी सुरू होते. माझ्या बहिणीनो, तुमचा बाप कोणापुढं कधी झुकलेला नाही, कोणापुढं हात जोडलेले नाही त्याने. पण आज तुमच्या करता ज्या वेळेला तुमच्या गाडीजवळ येतो ना, तुमच्या बाजूनं नाही येत, जावयाच्या बाजूनं जातो. बाजू बदलावं लागली आज बापाला. जावया पुढं असा वाकून हात जोडतो आणि काय सांगतो, जावई बापू, काळजाचा तुकडा तोडून तुमच्या हातात दिलाय, लय लाडात वाढवलंय तिला. फारसं कळत नाही बरं का तिला अजून. जर एखादी चूक झाली जावई बापू, तिची नाही, तिच्या बापाची समजायची आणि गुन्हा पदरात घेत जायचा तिच्या करता. हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील. मुली करता जावया पुढं स्वतःला कायमच झुकून घेतो, त्याचं नाव बाप आहे. कसं विसरता? दिवाळीचा सण आला तर सगळ्यांची दिवाळी सजवणारा सुद्धा बाप आहे. पण दिवाळीच्या दिवशी फाटक्या कपड्याचा राहतो, त्याचं नाव बाप आहे. एक वाक्य बोलतो फक्त, नाही सेवा करायची तुम्हाला करू नका, पण म्हातारपणामध्ये आपल्या बापाला टाकून बोलत जाऊ नका. तुम्ही एक वाकडा शब्द बोलता ना, जसा पहारीनं घाव घ्यावा जमिनीत, तसा घाव करतो तुमचा वाकडा शब्द म्हाताऱ्या बापाला. 10 वर्ष जगणार नाही, 5च वर्षात जाईल. विनंती माझी आपल्याला, सून बोलली तर म्हातारा म्हणतो जाऊ द्या, परक्या घरातून आली, पोटचा पोरगा बोलल्यावर मात्र सहन होत नाही. म्हणून सांभाळा माझ्या दादानं. रात्रीची वेळ आहे, जवळपास घाण केली, म्हातारपण आहे. अरे आपण लहान होतो, आपण किती घाण करायचो, थोडं सांभाळा ना मग. अरे बडबड करतोय, पण तुमचा बाप आहे याचा विसर पडू देऊ नका. तो बावचाळल्यासारखा करतो, पण बाप आहे ना याचा विसर पडू देऊ नका दादानं. तुम्हाला कमी कष्टात जास्त फलाची प्राप्ती करायची का? मायबापाची सेवा करा. मायबापे केवळ कासी, तिने नवजावे तीर्थ, सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे. आणि त्याच तत्वावर हा संप्रदाय उभा आहे. देवाची सेवा केली ना, आईबाप भेटले, अजून नाही ऐकलं, पण आई बापाची सेवा करता 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 देव भेटतो नाही, समोर येऊन उभा राहिलेला आहे. युगे झाले 28 आणि अजून म्हणे ना खाली बैसी. आई बापाच्या सेवेची ताकद आहे. म्हणून विनंती माझी आपल्याला, माईबापाची सेवा करा. झालेली सेवा ज्यांच्या निमित्तानं घडली त्यांच्या चरणी, अर्थात माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, रे जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिले पुरे देवा पुरे उत्तरे, नाही उच्चारिला देकार व्यापुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखबाया पैकी करा, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. आज या ठिकाणी कैलासवासी भारतरावजी घुगे या दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुंदर असं कीर्तन पुष्प. उठू नका कोणी, 2 मिनटं शांत बसा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे, या तुकोबार यांच्या अभंगावरती यथामती यथावकाश सुंदर असं विवेचन या ठिकाणी हरिभक्त परायण अनिल महाराज तुपे आपल्या अमृतवाणीतून देव समजवण्याचं प्रयत्न आणि मनुष्य देहाची इतिकर्तव्यता सार्थकता सांगण्याचा प्रयत्न भरपूर या ठिकाणी केला. त्याबद्दल सर्व घुगे परिवाराच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी आभार. त्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांच्या साथीला असणारे सहकारी मृदंगाचार्य हरिभक्त परायण परशुराम महाराज नाशिककर यांनी अशी गोड साथ या ठिकाणी
या कीर्तनासाठी दिली, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तदनंतर दुसरे मृदुंगाचार्य हरिभक्तपारायण सचिन महाराज चौधरी, लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था, सर्व त्यांची ती वारकरी टीम मुलं आणि सुंदर असा पखवाद वाजवायचं काम या ठिकाणी त्या महाराजांनी केलं. त्यांचंही या ठिकाणी त्यांच्या आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी या गुगे परिवारातर्फे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो. तदनंतर हा खेळ नव्हे एकोल्याचा या उक्तीप्रमाणे जी गायनाची साथ दिली ते आमचे आदरणीय प्रवीण महाराज पांडे आणि सचिन महाराज बाळासाहेब महाराज जाधव हे दोन्ही गायनाचार्य सुंदर अशी साथ या ठिकाणी त्यांनी या कार्यक्रमासाठी दिली. त्यांचंही या ठिकाणी या गुगे परिवारातर्फे अभिनंदन आणि स्वागत करतो. त्याचबरोबर परिसरातील सर्व भजनी मंडळ, आमचे वाल्मिक महाराज भाबड, त्यानंतर हार्मोनियमची साथ जी दिली ती आमचे साने बाबा, चोपदार बाबा, रामनाथ महाराज खैरनार, नर्मदा परिक्रमा करून आलेले हे महात्मे हेही या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि तदनंतर हा आवाज जो तुमच्यापर्यंत अगदी मला वाटतं मनसुक्त आणि व्यवस्थित शांतपणे मोकळा आवाज ज्यांनी दिला ते आपले गुरुकृपा साऊंड सिस्टीम भोकणी, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण सुंदर असा हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. तदनंतर आपल्या परिसराचे यूट्यूब चॅनलवर साईनाथ भाऊ भालेराव हे या ठिकाणी आपला जो कार्यक्रम आहे हा चॅनलवरती प्रस्थापित करण्याचं काम करतात, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्वच उपस्थित आप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालात. त्या बाबांना शेवटची अशी भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता आपल्या या ठिकाणी आलेले काही मान्यवर या ठिकाणी मी सचिवांना विनंती करेल, तरी प्रथम स्वरूपात ज्यांना कोणाला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची त्यांना त्याच्यासाठी यांनी या ठिकाणी यावया. आज वर्षापूर्वी कैलासवासी भारत रेवजी घुगे आपल्यातून जाऊन त्यांना वर्ष झालं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिभक्त परायण अनिल महाराज तुपे यांनी गोड अशी कीर्तनरूपी सेवा दिली. त्यांचं मी कासारवाडी गावच्या वतीनं मनापासून आभार मानतो व धन्यवाद देतो. तसंच बाबांची इच्छा होती की आपली एखादी कवयना नात सेवेमध्ये जावी. त्याचं युक्तीप्रमाणे आज बाबांच्या श्रद्धाच्या निमित्तानं बाबांची नात पोलीस सेवेमध्ये भरती झाली. तिचं मी सर्व पाहुण्यांच्या वतीनं गुरुजनांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. कुमारी निकिता दादा हरी घुगे यांची मुंबई शहर चालक कारागृह पोलीसपदी निवड झाली. तिचा सन्मान होणं गरजेचं आहे. हीच बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असं वाटतं. तसंच मी कासारवाडी गावचे सरपंच सौ इंदुबाई सुनील सांगळे तसंच सुनील सांगळे यांना विनंती करतो निकिताताईचा सन्मान करायचा आहे. तसंच अनिल महाराजांनाही विनंती करतो त्यांनी निकिताताईचा सन्मान करायचा आहे. ताई चाल. तसेच सिन्नरची अकॅडमी, ज्या अकॅडमीमध्ये निकिता घुगे होती, तिचे संस्थापक अध्यक्ष सर ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांचेही आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आज वर्षापूर्वी आपल्या दुसऱ्या घुगे परिवारातील एक मुलगी वर्षा गणपत घुगे ही पोलीस सेवेमध्ये भरती झाली.
तिचंही मी मनापासून आभार मानतो. तिचाही सन्मान आज वर्षापूर्वी आम्ही केलेला आहे. गेल्या 4 वर्षापासून आमच्या कासारवाडी ग्रामपंचायतनं अनेक चांगले चांगले उपक्रम राबवून असे लोकसेवेमध्ये किंवा गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही नेहमी सन्मान करीत आहे. तरी या निकिताताईचा पुन्हा एकदा मी आलेल्या पाहुण्यांच्या वतीनं तसंच आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे भावी वाटचालीस दिदीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. सिन्नर ज्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन निकिता पोलीस पदी तिची निवड झाली, त्या अकादमीचे सर्व शेळके सर इथं हजर आहे. तरी त्यांचा सन्मान आपल्या गावचे माजी उपसरपंच सचिन भाऊ देशमुख यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सर्व आलेल्या पाहुणे मंडळींना आणि सर्वच ग्रामस्थांना विनंती आहे, जेवणाची वेळ झाली आहे.